त्या खेळाला आपण सुरुवात करतो आहोत। पैठणी कोण जिंकणार हे आता काही वेळात स्पष्ट होणार आहे। खेळ सोपा, याला पेवर ब्लॉक्स म्हणतात, पण आता आपण ते खेळासाठी वापरणार आहोत। वहिनी त्याच्यावरती उभ्या राहणार, डोक्यावर वही असणार आणि मग त्यानंतर एका वेळेला एक पाय उचलला जाईल। मिस्टर तो पेवर ब्लॉक पुढे ठेवतील, वहिनी या पेवर ब्लॉकवरून पुढे जात जात अंतिम रेषा पार करायची आहे आणि अंतिम रेषा पार करत असताना जर मध्ये वही पडली डोक्यावरून तर पुन्हा ते दोन्ही ब्लॉक्स उचलायचे मिस्टर आणि स्वतः वहिनीने परत मागे यायचं, पुन्हा डोक्यावर वही ठेवायची आणि खेळ सुरू करायचा। तेव्हा खेळ आहे कठीण पण तितकाच सोपा नीट खेळला तर। आणि ज्या वहिनी जिंकणार त्या वहिनी आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरणार आणि त्या वहिनींना मिळणार आहे पैठणी आणि त्याचबरोबर वामनहरी पेठे ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची नथ। तेव्हा आता कोण जिंकणार? घ्या 1 2 3 खेळाला सुरुवात झालेली आहे। टाळ्या वाजवा। पाठी 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 यांचा पाय टेकला, यांचा पाय टेकला। रेषेच्या पुढे दोन्ही विटा जायला पाहिजेत। थांबा थांबा, खेळ पूर्ण नाही झालाय, खेळ पूर्ण नाही झालाय। थांबा थांबा, दुसरी पण घ्या, थांबा। ओके, शांतपणे खेळ पूर्ण केला तो सरफरे वहिनींनी, त्यामुळे उपविजेत्या ठरल्या सुर्वे वहिनी। सुर्वे वहिनींना झी मराठीकडून ही भेट होती। आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सरफरे वहिनी। सरफरे वहिनींना वामनहरी पेठे ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची नथ। आजच्या होम मिनिस्टरना झी मराठीकडून ही पैठणी। अभिनंदन। अरे लोकांचा मान ठेवा। स्वामी समर्थ नगर इथे रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथे संपला। पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात। नमस्कार।